Okay, so good afternoon, class. Till now, we have completed the tenses. मग आपण कालच्या क्लासला आणि काल परवामध्ये व्हॉइस बघितलं. So we have finished the voice topic with respect to active and passive one. आणि आज आपण बघणार आहे क्लॉज टेस्ट. So we are remaining with very few part of your English. आज क्लॉज टेस्ट मध्ये आपण पाहणार आहे की म्हणजे क्लॉज टेस्ट काय असतं. तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शनच्या पार्टमध्ये एक्झामला जनरली क्लॉज टेस्टचा पार्ट आहे. त्यामध्ये एक छोटासा तुम्हाला स्टेटमेंट काइंड ऑफ पॅसेज दिले जातील. त्या पॅसेजमध्ये यू विल हॅव प्रोबॅबली 3 to 4 क्वेश्चन्स इन दॅट. सो क्लॉज टेस्टच्या पार्टमध्ये तुम्हाला काय काय सॉल्व्ह करायला लागते. इफ यू कम्पेअर अदर्स एक्झाम विथ रिस्पेक्ट टू द रीडिंग कॉम्प्रिहेन्शन पार्ट, तुम्हाला त्यामध्ये क्लॉज टेस्ट, पॅराजम्बलिंग, पॅराशिफ्टिंग, पॅराफ्रेझिंग, त्यानंतर क्रोनॉलॉजिकली अरेंज करणं, त्या आणि सोबतच नरेशन करणं, हे सर्व रीडिंग कॉम्प्रिहेन्शनच्या पार्टमध्ये येतं. पण तुमच्या GDच्या स्पेशली एक्झामला क्लॉज टेस्ट वगैरे असतात. मग क्लॉज टेस्ट म्हणजे नेमकं काय, ठीक आहे. तो इन केस ऑफ स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे क्लॉज टेस्ट म्हणजे काय असते. त्यामध्ये सर्वात आधी क्लॉज टेस्टचा उद्देश असतो तुमचे लँग्वेज प्रोफिशियन्सी स्किल्स चेक करणं, ठीक आहे. मग प्रोफिशियन्सी चेक करणं म्हणजे की कितपत तुम्हाला अंडरस्टँडिंग आहे, ती कशा प्रकारे करता येईल. त्यामध्ये वोकॅब्युलरी इन्क्लूड केली जाईल, सोबतच कॉम्प्रिहेन्शन आणि ग्रामॅटिकल स्किल्स तुमचे किती चांगले आहेत. सो दीज ऑल पार्ट आर कव्हर इन दॅट. सो कमिंग टू द ग्रामॅटिकल अँड वोकॅब्युलरी पार्ट. आता वोकॅब्युलरी इज समथिंग जे तुम्हाला त्याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन विचारले जाणार नाही, कारण क्लॉज टेस्ट जर दिला असेल सो यू विल आस्क द क्वेश्चन, यू विल बी आस्क द क्वेश्चन की या वर्डसाठी पॅराग्राफमध्ये कुठला सिमिलर वर्ड आहे किंवा करेक्ट वर्ड कोणता आहे, ऑर सिनोनिम कोणता आहे किंवा अँटोनिम कुठला आहे. सो दिस इज हाऊ यू वुड बी आस्क द क्वेश्चन. सो इन दॅट केस तुम्हाला काय करता येईल, क्लॉज टेस्ट सॉल्व्ह करता येईल. मग आता क्लॉज टेस्ट जनरली आपण कशासाठी करतो, याचा उद्देश असा असतो की ऑब्विसली तुमचे स्किल्स चेक करणं विथ रिस्पेक्ट टू वोकॅब्युलरी, ग्रामॅटिकल आणि कॉम्प्रिहेन्शन. आणि काय केलं जातं याच्यामध्ये, एक सर्टन वर्ड्स मिसिंग असतात आणि ते तुम्हाला शोधायचे आहेत. सो दिस इज व्हॉट क्लॉज टेस्ट मीन्स. म्हणजे आपला पॅसेज जो असतो सेम सिमिलर पॅसेज सारखा असतो, पण पॅसेजमध्ये 2 पॅराग्राफ, 3 पॅराग्राफ कंबाईन असे पण असू शकतात. पण क्लॉज टेस्टमध्ये कम्पॅरेटिव्हली खूप छोटंसं असतं आणि त्यावर बेस्ड क्वेश्चन्स असतात. आणि तुम्हाला PYQ मध्ये पण हे अवेलेबल आहे. मग आता हे सॉल्व्ह करताना सगळ्यात आधी म्हणजे कसं अप्रोच करायचं. जनरली स्टुडंट काय करतात, पूर्ण पॅसेज वाचतात, मग क्वेश्चन वाचतात, त्याच्यानंतर मग थोडासा विचार करत करत सॉल्व्ह करतात. बट देन इन एक्झामिनेशन वेन यू हॅव व्हेरी लिमिटेड टाइम टू आन्सर दीज क्वेश्चन, सो यू शुड स्कीम द पॅसेज. पहिले काय केलं पाहिजे, स्कीम केलं पाहिजे. त्यानंतर लगेच क्वेश्चन एकदा स्कीम करून, म्हणजे पूर्ण रीड करत बसायचे नाही, स्कीम करायचे. त्यासाठी तुम्ही कीवर्ड्स वाचणार फक्त. आता दिस इज हाऊ द स्कीमिंगचं टेक्निक जे आहे ते तुम्हाला बाय द टाइम काय डेव्हलप होईल. जेवढी वाचनाची सवय असली, प्रॅक्टिसची सवय असली, तसं तुम्ही काय करणार, रीडिंगचे हे स्किल्स तुम्ही डेव्हलप करणार. मग बघा, सगळ्यात आधी तर तुम्ही काय करणार, एंटायर पॅसेज रीड करणार, त्यानंतर केअरफुली अंडरस्टँड करणार क्वेश्चन काय आहे. आफ्टर दॅट वाचताना तुम्हाला काय कळलं पाहिजे की टोन कशी आहे, ऑथरची टोन कशी आहे. कारण की कोणत्या एखाद्या पॅसेजमध्ये ऑथर आर्ग्युमेंटेटिव्ह बोलत असतो, समवेअर देअर इज ओनली इन्फॉर्मेशन गिवन, इन्फॉर्मेशनल असतो. त्यासोबतच तुम्हाला जॉनरा कळणं महत्त्वाचं आहे. नाव सम क्लॉज आर डिपेंड ऑन लेट्स से साय-फाय फिक्शन, किंवा काही इकॉनॉमिकल बेसवर असतात, किंवा जोग्राफिक डोमेन असतो. सो दिस इज हाऊ दिस डोमेन कीप डिफरिंग ऑलवेज. मग विथ रिस्पेक्ट टू दीज डोमेन आपल्याला काय करता येतं की हे क्लॉज टेस्ट आपण सॉल्व्ह करतो. मग सोबतच आपलं म्हणजे मार्क कसे जाऊ नये द्यायचे, 4 ते 3 प्रश्न येतील त्यावरती आणि 5 पण येऊ शकतात, इट डिपेंड्स काइंड ऑफ. मग हे मार्क तुम्हाला पैकीच्या पैकी मिळवता येतात, कारण की ऑलरेडी इन्फॉर्मेशन हॅज बीन गिवन इन द टेक्स्ट इटसेल्फ. पॅसेजमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली असते. मग आता बघा, सगळ्यात आधी आपण काय करूया, आता वी विल डायरेक्टली स्टार्ट विथ द क्लॉज टेस्ट आणि आपण त्याचे क्वेश्चन्स चालू करूया. म्हणजे या विषयावर रॅदर डिस्कस करण्यापेक्षा प्रॅक्टिकल अंडरस्टँडिंग खूप जास्त महत्वाची आहे. तर आपण इथे काय करणार की पॅसेज वाचणार आणि क्वेश्चन सॉल्व्ह करणार. मग हे पॅसेज थोडेसे डिफरंट असतात जेव्हा आपण अदर पॅसेज बघतो तेव्हा.
जनरली पॅसेजमध्ये क्वेश्चन कसे पडतात की इन्फॉर्मेशन दिलेली असेल तर ही इन्फॉर्मेशन कुठे आहे किंवा अशी आहे का, स्टेटमेंट केसमध्ये तुम्हाला एक्झाम्पल येतात की whether it is true, whether it is false, or does the information available in the passage. So this is how you get the question with respect to other passage when it comes to. Now when it comes to close, where they are supposed to check your vocabulary, also grammatical and comprehensive skills. So they would ask you question regarding what is the tone of passage, what is the conclusion of the story, also what is the similar word in the passage for this particular word, and what is the approximate word for x and y word in the passage given. So this is how they would be asking you question in case of closed test. ठीक आहे. Now directly we'll start with this one. तर हे तुम्ही काय करा, वाचण्याचा प्रयत्न करा, म्हणजे वाचा. यावरती नेक्स्ट स्लाइड मध्ये वी हॅव डायरेक्ट क्वेश्चन्स गिवन. आपण एक एक ते सॉल्व्ह करणार आहे. जनरली एका क्लॉज वरती एक क्लॉज टेस्ट मध्ये आपल्याला 5 एक प्रश्न दिलेले आहेत. दिस इज हाऊ यू आर सपोज टू अड्रेस द टॉपिक. Okay, so our passage says that the relentless march of technology has often been described as a double-edged sword, bringing both advantage and profound challenges. While it has significantly improved human productivity and connectivity, it has also exacerbated the issues such as privacy breach and misinformation. So artificial intelligence, hailed as a radical innovation, has sparked debate about its potential to disrupt traditional industry. However, the promise of human adaptability cannot be overlooked, making it essential to strike a balance between leveraging technological progress and mitigating its adverse effects. So here आपल्याला सर्वात आधी कळलं पाहिजे on which topic this paragraph depends. So टू कन्क्लूड दॅट, वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण हे टेक्नॉलॉजीशी रिलेटेड बोलतोय, की टेक्नॉलॉजीचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत, काय डिसएडव्हान्टेज आहेत असं. नाव पॅसेज वाचताना असं वाचा की तुम्ही एक वेळेस वाचलं की तुम्हाला कळलं पाहिजे. आता ज्यांचं इंग्लिश वीक असेल, सो फॉर देम इट वुड बी लिटल बिट डिफिकल्ट टू अंडरस्टँड, कारण की काय होईल, म्हणजे हा खूप बेसिक लँग्वेजमध्ये पॅसेज गिवन आहे, यामध्ये काहीच डिफिकल्टी नाही आहे तसं बघितलं तर. आता जेव्हा पहिल्या लाईन मध्ये आपल्याला ऑथर काय म्हणतो, हा टेक्नॉलॉजीची जशी प्रोग्रेस चालली आहे त्याचे काही ॲडव्हान्टेज होत आहे, मग काही डिसएडव्हान्टेज होत आहे. मग ते ॲडव्हान्टेजेस कसे आहेत आणि डिसएडव्हान्टेज कसे आहे याबद्दल यामध्ये बोललेलं आहे. मग आता यावर आपला क्वेश्चन, सर्वात फर्स्ट क्वेश्चन सेल्स व्हॉट इज बेस सिनोनिम फॉर ब्लँक वन विच इज ॲडव्हान्टेज. आता बघा इथे तुमच्या क्वेश्चन मध्ये you should notice what is given here, advantage असं दिलंय. ठीक आहे, तर पहिला जो ब्लँक आहे इथे त्यामध्ये ॲडव्हान्टेज लिहिला आहे आणि समोर काय आहे, प्रोफाउंड चॅलेंज. मग आपल्याला यासाठी काय करायचं आहे, सिनोनिम शोधायचं आहे. आता सिनोनिमवर डायरेक्ट प्रश्न विचारला का की व्हॉट इज सिनोनिम फॉर ॲडव्हान्टेज, नाही, त्यांनी काय केलं, कंटेक्स्चुअल वोकॅब्युलरी तुमची इथे ते चेक करत आहे. मग बघा आता, the relentless march of technology has often been described as double-edged sword. म्हणजे आपण काय म्हणतो की टेक्नॉलॉजी कशी आहे, दोन धाराची तलवार सारखी काम करते. मग त्यामध्ये जेव्हा आपण त्याच्या ॲडव्हान्टेज बद्दल बोलतो तेव्हा सोबतच म्हणजे कशी डबल एज आहे तर तिचे ॲडव्हान्टेज आहेत आणि प्रोफाउंड चॅलेंजेस पण आहेत, म्हणजे खूप जास्त प्रमाणात तिचे चॅलेंजेस पण आहेत आणि ॲडव्हान्टेज पण आहे. मग आता बघा या वाक्यामध्ये ॲडव्हान्टेज आणि चॅलेंज हे दोन गोष्टी समोर मांडल्या आहेत. तर यासाठी ॲडव्हान्टेज मध्ये आपल्याला सिनोनिम शोधायचं आहे. आपल्या ऑप्शन मध्ये पेरिल्स, बेनिफिट्स, डिटर्मिनंट्स, लायबिलिटीज असे काही ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत.
मग आता नेहमी गरजेचं नाहीये की तुम्हाला प्रत्येक शब्द हा आला पाहिजे, कारण की इट इज नॉट पॉसिबल ऍक्च्युली फॉर अस टू नो मीनिंग ऑफ एव्हरी सेंटेन्स, सॉरी एव्हरी वर्ड अवेलेबल, राईट. सो बघा इथे तुम्हाला क्लिअरली कळत असेल की हा जो बेनिफिट वर्ड आहे याचा अर्थ या ऍडव्हान्टेजशी सिमिलर आहे, हो की नाही. म्हणून काय होईल, द सिनोनिम परफेक्ट फिट फॉर दिस ऍडव्हान्टेज हिअर वुड बी द बेनिफिट्स, कारण की आपण एका दुसऱ्या लाईन मध्ये म्हणतोय की वी हॅव सम प्रोफाउंड चॅलेंजेस विथ रिस्पेक्ट टू दॅट वी हॅव सर्टन बेनिफिट्स. ठीक आहे. सो दॅट इज वाय वी वुड बी चूजिंग दिस पर्टिक्युलर ऑप्शन. नाउ लेट्स गो टू द सेकंड वन. इट सेज which word correctly fills the blank to maintain grammatical consistency. म्हणजे आता बघा आपल्या ह्या दुसऱ्या वाक्याची ग्रामॅटिकल कन्सिस्टन्सी ब्रेक झाली नाही पाहिजे, म्हणजे जसं त्याचं फॉर्म आहे ते तसंच राहायला पाहिजे, फक्त आपण काय शब्द रिप्लेस करणार आहे तिथे. मग हे यामधून दिल्यापैकी कुठला असा शब्द आहे जो तिथे मॅच होईल. ठीक आहे. आता शब्द कुठला आहे, इश्यूज नावाचा शब्द दिलेला आहे इथे. ठीक आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, तो रिप्लेस करायचा आहे. मग ऑप्शन मध्ये काय दिलंय, डिलेमाज, चॉईसेस, रिझोल्युशन आणि पॅराडॉक्सेस. नाव जर तुम्हाला याचे सगळ्यांचे अर्थ माहित नसतील तर ऑब्विसली हे काय होईल, डिफिकल्ट होईल अटेम्प्ट करण्यासाठी. पण तरी अंदाज लावा की चॉईसेसचा अर्थ, आता चॉईस इज समथिंग विच यू ऑल नो, चॉईसचा अर्थ काय असेल, हो की नाही. मग रिझोल्युशन आणि पॅराडॉक्सेस हे अशा प्रकारे इथे काय आहे त्याचे ऑप्शन दिलेले आहेत. मग मला सांगा व्हॉट वुड बी द करेक्ट ऑप्शन फॉर द वर्ड इश्यूज. Now see, the option we have been given is dilemmas, choice, resolution आणि पॅराडॉक्स. ठीक आहे. आणि हा जी दुसरी लाईन आहे त्याचं म्हणणं काय आहे सगळ्यात आधी बघा. while it has significantly improved human productivity, म्हणजे कोणी टेक्नॉलॉजीनी ह्युमन्सची म्हणजे माणसांची प्रोडक्टिव्हिटी वाढवली तर आहे, पण सोबतच काय, इट हॅज ऑल्सो एक्झॅस्परेट इश्यूज सच ॲज प्रायव्हसी ब्रीच आणि मिसइन्फॉर्मेशन. म्हणजे एका हाताला एका साईडला प्रोडक्टिव्हिटी तर वाढवली आहे पण आपल्याला इश्यूज पण आहेत. कसे की टेक्नॉलॉजीचं ब्रीच म्हणजे इन्फॉर्मेशन प्रायव्हसी राहिली का काही कुठल्याच प्रकारची नाही राहिली. सो प्रायव्हसी ब्रीच आणि मिसइन्फॉर्मेशन नावाचं काय आहे आपल्याला प्रॉब्लेम होत आहे इथे. मग बघा इश्यू साठी आपल्याला एक शब्द शोधायचा आहे जो एकदम परफेक्टली इथे बसेल. मग आता मी जर म्हटलं रिझोल्युशन, आता रिझोल्युशन इज समथिंग जे आपण नव्याने काही करण्यासाठी धोरणे बनवतो त्याला म्हणतो आपण रिझोल्युशन. मग हा जो वर्ड आहे इट वुड बी एलिमिनेटेड फ्रॉम हिअर. कमिंग टू द D1 when it says because it says paradoxes. मग पॅराडॉक्सेसचा अर्थ काय होतो, इट मीन्स विरोधाभास. ठीक आहे. म्हणजे हा विरोधाभास होता येईल का, नाही. मग चॉईसेस म्हणजे आपल्याला चॉईस दिली आहे का, ऑब्विसली नाही. मग डिलेमा इज समथिंग जे खूप कन्फ्युजिंग प्रकार, म्हणजे डिलेमा म्हणजे काय, आपण जेव्हा कन्फ्युज स्टेट ऑफ माइंड मध्ये असतो किंवा क्लिअर माहिती नसतं काही. सो दिस इज हाऊ आपल्याला हा डिलेमा जो वर्ड आहे दिस इज टोटली सुटेबल फॉर द टॉपिक इश्यू. ठीक आहे. कळलं, आलं लक्षात. नाउ लेट्स गो टू द नेक्स्ट वन. What is the most appropriate word for blank 3 which says radical? आता बघा कुठे दिली आहे, here we have been given this radical information. आता बघा artificial intelligence hailed as radical innovation and has sparked debate about its potential to disrupt traditional industry. However, the promise of human adaptability cannot be overlooked, making it essential to strike a balance between leveraging technological progress and mitigating its adverse effects. So options you have been given are superficial, dramatic, nominal आणि trivial. ठीक आहे.
मग रॅडिकल साठी आपल्याला काय ऑप्शन मध्ये दिलेत, हे 4 ऑप्शन दिले आहेत. मग अंदाज लावा ह्यात यांचा अर्थ काय होतो. बघा या सर्वांचा अर्थ काय होईल. सर्वात आधी सुपरफिशियल म्हणजे काय, जेव्हा आपण एखाद्या सरफेस लेवलला बोलतो त्याला आपण म्हणतो सुपरफिशियल. मग ड्रॅमॅटिकचा अर्थ तर आपल्याला खूप व्यवस्थितपणे माहिती आहे की खूपच ड्रॅमॅटिक म्हणजे काय, असं नाटकांच्या लेवलला, म्हणजे नाटक नाही म्हणत आपण इथे, पण ड्रॅमॅटिकचं स्वरूप. नंतर नॉमिनल म्हणजे काय, ऑलवेज इट इज समथिंग विच इज नाममात्र, म्हणजे नावापुरतं, ठीक आहे. आणि ट्रिवियल म्हणजे काय, काहीतरी क्षुल्लक, एकदम छोटस, ठीक आहे. ट्रिवियल इज समथिंग विच इज व्हेरी क्षुल्लक. नाव रॅडिकलचा अर्थ काय आहे की कठोर प्रकारे, असं रॅडिकलचा अर्थ होतो. मग जर मी इथे क्षुल्लक चूज केलं किंवा नाममात्र केला किंवा वरवरच्या प्रकारे असं बोलले तर इट वोंट बी सुटेबल हिअर. कारण की बघा आपल्याला ही लाईन काय म्हणते, रॅडिकल इनोव्हेशन हॅज स्पार्क डिबेट. काय केलं आहे, एक चर्चा चालू केली आहे या इनोव्हेशननी, आणि इट्स पोटेन्शियल टू डिस्टर्ब ट्रेडिशनल इंडस्ट्री. म्हणजे या इनोव्हेशन मध्ये ज्या ट्रेडिशनल म्हणजे प्राचीन कालापासून चालत आलेले जे उद्योग आहेत त्यांना पण डिस्टर्ब याच्यामुळे केलं जातं, म्हणजे करतेच, ठीक आहे, टेक्नॉलॉजी. तर मग तुम्हाला यासाठी वर्ड शोधायचा होता, तर सुपरफिशियल वरवरच्या लेवलवरती टेक्नॉलॉजी इम्पॅक्ट करत आहे का, नाही ऑब्व्हियसली. नॉमिनल ऑर ट्रिवियल, इज इट लाईक दॅट, म्हणजे नाममात्र आहे का की क्षुल्लक प्रकारे टेक्नॉलॉजी अफेक्ट करत आहे, असं पण नाही आहे. That's why we are left with the dramatic one and we will be choosing this dramatic instead. ठीक है, चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. So the next question says, what is the best option for blank 4? आता blank 4 मध्ये ऑप्शन आहे कशासाठी शब्द शोधायचा आहे, प्रॉमिस या वर्ड साठी, ठीक आहे. मग बघा आता सर्वात आधी तर ब्लँक 4 शोधायची आहे, ही इट इज गिवन हिअर. ही जी आहे आपली promise of human adaptability cannot be overlooked, making it essential to strike a balance between. म्हणजे ही तर फिफ्थ वन आहे, but then we are on the fourth part. मग इथे ऑप्शन मध्ये काय आहे, इनइव्हिटेबिलिटी, निग्लेक्ट, प्रॉमिस आणि डेट्रिमेंट. मग या सर्वांचे अर्थ काय आहेत, टेल मी व्हॉट इज मीनिंग ऑफ इनइव्हिटेबिलिटी. निग्लेक्टचा अर्थ काय आहे, प्रॉमिसचा अर्थ काय आहे, डेट्रिमेंटचा अर्थ काय आहे. ओके, नाव सी, आपली लाईन काय म्हणत आहे, प्रॉमिसेस ऑफ ह्युमन अडॅप्टेबिलिटी कॅनॉट बी ओव्हरलुक, मेकिंग इट इसेन्शियल टू स्ट्राईक अ बॅलन्स बिटवीन. काय आता ह्या लाईन मध्ये पूर्ण अर्थ कळत आहे का, नाही, कारण की इट इज लिंक्ड टू द थर्ड वन विच सेज radical innovation have sparked debate about its own potential to disrupt traditional industry. However, the promise of human adaptability cannot be overlooked, making it essential to strike a
बॅलन्स म्हणजे बघा, टेक्नॉलॉजी किती पण प्रमाणामध्ये आपल्याला काय त्रास म्हणजे मिसइन्फॉर्मेशन वगैरे असेल किंवा त्याचं डिसएडव्हान्टेज आहेत, ऍडव्हान्टेजेस आहेत, हे सर्व असून सुद्धा ह्युमन काय करू शकतात, अडॉप्ट करू शकतात अशा सिच्युएशन्सला, आणि काय करू, बॅलन्स करून आपण काय करतो, या सिच्युएशनला ओव्हरकम करू शकतो. मग बघा, आता जर ऑप्शन मध्ये इनइव्हिटेबल आहे, तर इनइव्हिटेबल इज समथिंग, याचा अर्थ असा होता की जे तुम्हाला टाळता येत नाही. ठीक आहे, सो दिस इज ऑब्विसली नॉट द ऑप्शन फॉर द प्रॉमिस. नाउ निग्लेक्ट म्हणजे काय, की नकारणे. ठीक आहे, मग नकारता येईल का हे सर्व? नाही, ऑब्विसली. डेट्रिमेंट म्हणजे काय, या शब्दाचा अर्थ काय आहे डेट्रिमेंटचा? डेट्रिमेंट इज समथिंग, जेव्हा आपलं नुकसान वगैरे होत असेल तेव्हा आपण डेट्रिमेंट या शब्दाचा वापर करतो. आणि देन वी आर लेफ्ट विथ दिस प्रॉमिस वन, बिकॉज प्रॉमिस, आणि हा पण प्रॉमिस आहे. तर ऑप्शन मध्ये जर निगेटिव्ह क्वेश्चन्स दिले आहेत, विच इज both are not suitable for this word, that's why we would be choosing the promise word instead of again the promise. तो शब्द जशाचा तसंच आपण इथे वापरामध्ये घेऊ. Now let's go to the next question. It says which word best fit the blank balance. ठीक आहे, मग आता पाचव्या शब्दासाठी फिट होणारा शब्द सांगा. तर ही जी आपली ओळ आहे, what does the sentence says? Balance between leveraging technological progress and mitigating its adverse effect. ठीक आहे, कसा बॅलन्स झाला पाहिजे टेक्नॉलॉजीचा? तर ऑप्शन मध्ये आहे आपल्याला इथे डिस्पॅरिटी, हार्मनी, कंटेन्शन आणि फ्लक्च्युएशन. सो अमंग द ऑप्शन विच वन वुड बी सुटेबल फॉर आवर क्वेश्चन? सांगा. सी, आता डिस्पॅरिटी म्हणजे काय? आपण असं हा शब्द खूप जास्त प्रमाणात वापरतो जेव्हा अस्थिरता, ठीक आहे, किंवा असमान असेल एखाद्या जागी. डिस्पॅरिटी आहे भारतामध्ये असं आपण बोलतो, कारण की वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येकच बाबतीत आपल्याकडे असमानता, इक्वॅलिटी आहे का नाही, सो दॅट्स वाय हा डिस्पॅरिटी शब्द होईल. नंतर कंटेन्शन आणि फ्लक्च्युएशन. फ्लक्च्युएशन म्हणजे काय, की चढ उतार येत असणं, म्हणजे कधी हे कधी ते, असं फ्लक्च्युएशनचा अर्थ होतो. पण जो हा हार्मनी शब्द आहे याचा अर्थ म्हणजे सुसंगतता आणण्यासाठी आपण पीस या अर्थाने पण आपण हार्मनीचा वापर करतो. ठीक आहे, सो दिस इज वाय हा जो हार्मनी शब्द जो आहे, दिस वुड बी द रिप्लेसमेंट फॉर बॅलन्स हिअर इन्स्टेड ऑफ द अदर गिवन ऑप्शन. आय होप तुम्हाला कळालं असेल की कसं हे ऍड्रेस करायचं आहे. लेट्स गो टू द अनदर पॅरा. So it says, in the future, when humanity has colonized a distant planet, वाचा हे आणि सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, मग आपण परत सॉल्व करू.
Now see, what does our passage say? It says, in a future where humanity has colonized distant planets, the tenuous relationship between artificial intelligence and human hangs in delicate balance. The advent of quantum computing has given rise to machine capable of perceiving emotion, blurring the lines between man and machine, and this technological leap has triggered debate over the ethical implications of creating sentient AI, with many fearing that such entities may one day upsurge the human possibility of coexistence, devising intricate protocols to ensure harmony. However, history has often shown that theological advancement comes at prohibitive cost, leaving us to the question whether the benefit truly outweigh the risk. आणि क्वेश्चन काय म्हणतो, व्हॉट इज द बेस्ट सिनोनिम वी हॅव फॉर ब्लँक टीनियस. ठीक आहे, ऑप्शन मध्ये आपल्याला आहे फ्रेजाईल, रोबस्ट, स्टेबल आणि सिक्युअर. नाउ वी ऑल नो, जेव्हा आपण सिक्युअर म्हणतो, सिक्युअरचा अर्थ काय आहे, जेव्हा आपल्याला शॉर्टी असेल की काही चुकीचं होणार नाही. स्टेबल म्हणजे कॉन्स्टंट, रोबस्ट आणि फ्रेजाईल. आता फ्रेजाईल म्हणजे नाजूक. आता रोबस्टचा अर्थ काय आहे, तुम्हाला हे जे शब्द आहेत तिन्ही यांचे अर्थ सहजच माहिती असतील, पण रोबस्ट मध्ये जर कन्फ्युजन होत असेल तर आता आपण काय करणार, असं खूप वेळेस होतं ज्याचे अर्थ आपल्याला माहित नसतात, मग ते तुम्ही कसे ऍड्रेस करणार, तुम्ही काय करणार, कंटेक्स्चुअल मिनिंग बघणार. आता पहिल्या वाक्यामध्ये काय होते बघा, इन फ्युचर वेअर ह्युमॅनिटी हॅज कॉलनाइज्ड डिस्टन्स प्लॅनेट, द टीनियस रिलेशनशिप बिटवीन कोणाचं रिलेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड ह्युमन हँग्स इन डेलिकेट बॅलन्स. म्हणजे बघा, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं आणि ह्युमन्सचं जे रिलेशन आहे त्यामध्ये खूप छोटीशी एक लाईन आहे, असं याचा अर्थ होतो. तर टीनियस साठी आपण काय म्हणणार की फ्रेजाईल हा जो शब्द आहे, नाजूक, हा इथे सुटेबल होईल. ठीक आहे, आणि रोबोस्ट इज समथिंग जेव्हा आपल्याला कठोर काहीतरी सांगायचं असेल तेव्हा आपण याचा वापर करतो. म्हणून हे फर्स्ट ऑप्शन जो फ्रेजाईल आहे, दॅट वुड बी द सुटेबल वन फॉर द ऑप्शन. Now let's try and solve the second one, which says, which word correctly fills the blanks perceiving to maintain grammatical and contextual consistency. कोणता शब्द आहे, परसिव्हिंग शब्द आहे. मग ऑप्शन मध्ये आपल्याला काय दिलंय, रिजेक्टिंग, अनालायझिंग, परसिव्हिंग आणि डिझायनिंग. सो दीज आर द वर्ड्स वी हॅव बीन गिवन इन द ऑप्शन. Now let's see. आपली सेकंड लाईन काय म्हणते, ब्लँक सेज परसिव्हिंग इमोशन ब्लरिंग द लाईन बिटवीन मॅन अँड मशीन. ठीक आहे, आता बघा या आधीची लाईन काय म्हणते, द ॲडव्हेंट ऑफ क्वांटम कम्प्युटिंग हॅज गिवन राईज टू मशीन कॅपेबल ऑफ परसिव्हिंग इमोशन. ठीक आहे, म्हणजे ह्या क्वांटम कम्प्युटिंग मुळे काय होत आहे, अशा मशीन जन्माला यायलाय की ज्या इमोशन्सला पण परसिव्ह करू शकतात, जाणून घेऊ शकतात. ठीक आहे, परसिव्हचा अर्थ काय होतो, जाणणे होतो. आता इथे ऑप्शन मध्ये बघा, रिजेक्टिंग दिलंय आपल्याला, रिजेक्ट करताय का इमोशन्स आपले, नाही. मग अनालायझिंग होत आहे का, ऑब्विसली नाही. डिझायनिंग होत आहे का, नाही. म्हणून आपण काय, वी आर लेफ्ट विथ द सेम ऑप्शन विच सेज परसिव्हिंग. ठीक आहे, नाउ लेट्स ट्राय अँड सॉल्व द नेक्स्ट वन. इट सेज, व्हॉट इज द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड फॉर ब्लँक असर्फ. असर्फ. ठीक आहे, असर्फ साठी अप्रोप्रिएट ब्लँक सांगा. आणि ऑप्शन मध्ये आपल्याला आहे स्ट्रेंथन, सीज, एनहान्स आणि रिस्टोअर. दीज आर द 4 ऑप्शन वी हॅव बीन गिवन. नाउ विच वुड बी द करेक्ट ऑप्शन फॉर दॅट.
थर्ड ब्लँक काय म्हणते, असर्व ह्युमन अथॉरिटी. त्याआधी लाईन काय म्हणते, this technological leap has triggered debates over ethical implication of creating sentient AI, with many fearing that such entities may one day usurp what human authority. आता बघा ही जी लाईन आहे इट हॅज निगेटिव्ह कनोटेशन, कारण की टेक्नॉलॉजीमुळे काय होते, ह्युमन अथॉरिटी घेतली जाऊ शकते असा याचा अर्थ आपण इथे वापरतो. मग बघा ऑप्शन मध्ये रिस्टोर म्हणजे नव्याने देणे, अर्थ म्हणजे नव्याने जागृत होणे असं होईल का, नाही. एनहान्स म्हणजे वाढवणे, ऑब्विसली नो. स्ट्रेंथन खूप जास्त मजबूत करण्यात येत आहे, ऑब्विसली नो. मग सीज म्हणजे काय, जप्त करण्यात येईल. अशा प्रकारे आपल्याला इथे या शब्दाचा अर्थ लावायचा आहे, कारण की असर्प या शब्दाचा अर्थ आहे जप्त करणे. नाउ लेट्स ट्राय अँड सॉल्व द नेक्स्ट वन. What is the best option for blank for intricate? ऑप्शन मध्ये दिलेला आहे सिम्पलिस्टिक, डिटेल, इरॅटिक आणि केओटिक. ठीक आहे, या चौघांपैकी आपल्याला ऑप्शन मध्ये काय आहे ते सांगायचं आहे. Intricate protocols to ensure harmony, however, history has often shown that technological advancement comes at a prohibitive cost. या आधी काय, amid the uncertainty, humanity must grapple with possibility of coexistence, devising काय, intricate protocols. आता बघा ह्या अनसर्टन एटमॉस्फिअर मध्ये आपल्याला अशा प्रोटोकॉल्सची गरज आहे ज्यामुळे काय होईल, आपल्याला एक मजबूत प्रकारे टेक्नॉलॉजीला ओव्हरकम करता येईल. मग यासाठी आपल्याला काय आहे, ऑप्शन मध्ये सिम्पलिस्टिक, डिटेल्ड, इरॅटिक आणि केओटिक हे 3 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. मग यापैकी आपल्याला कुठला शब्द चूज करायचा आहे, एकदम सहज साधे प्रोटोकॉल्सची गरज आहे का आपल्याला, ऑब्विसली नो. डिटेल्ड, ओके नाही. नंतर इरॅटिक म्हणजे काय, व्हॉट इज मिनिंग ऑफ इरॅटिक, जेव्हा अनियमित असते काहीतरी, इनकन्सिस्टन्स, देन वी मेक यूज ऑफ दिस इरॅटिक. ठीक आहे. नंतर किओटिक म्हणजे जो आपला खूप किओस, गोंधळ घालून देईल अशा प्रकारचे प्रोटोकॉल्स हवेत का आपल्याला, ऑब्विसली नो टू दॅट. सो वी नीड डिटेल्ड काइंड ऑफ प्रोटोकॉल्स फॉर एन्शोरिंग दॅट ऍडव्हान्समेंट कम ऍट प्रोहिबिटिव्ह कॉस्ट मध्ये येईल. ठीक आहे, म्हणून आपण हा डिटेल्ड शब्द चूज करतो. नाउ लेट्स ट्राय अँड सॉल्व द नेक्स्ट वन, विच सेज which word best fits the blank prohibitive. ठीक आहे, प्रोहिबिटिव्ह या शब्दासाठी ब्लँक मध्ये कुठे काय सुटेबल आहे ते सांगा. ठीक आहे, मग ऑप्शन मध्ये काय आहे आपल्याला, मिनिमल, अफोर्डेबल, एक्सेसिव्ह आणि ट्रिवियल. मग प्रोहिबिटिव्हचा अर्थ काय होतो, सर्वात आधी तुम्हाला तो माहिती असणं गरजेचं आहे. बघा लाईन काय म्हणते, प्रोहिबिटिव्ह कॉस्ट लिव्हिंग अस टू क्वेश्चन वेदर द बेनिफिट्स ट्रूली ओव्हरवे द रिस्क. कशाची, या टेक्नॉलॉजीची. तर ऑप्शन मध्ये आहे मिनिमल म्हणजे खूप कमी प्रमाणात, अफोर्डेबल म्हणजे आपण जे झेपू शकतो अशा प्रमाणात. ठीक आहे. नंतर एक्सेसिव्ह म्हणजे अति जास्त प्रमाणात, आणि ट्रिवियल म्हणजे काय, खूपच क्षुल्लक प्रमाणात. ठीक आहे, तर यासाठी आपण कुठला ऑप्शन चूज करणार. बघा जर मी म्हटलं की प्रोहिबिटिव्ह कॉस्ट,
कधी पण समथिंग, whenever there is something in excess amount, then that would be called as prohibitive. ठीक आहे, म्हणून काय करणार आपण इथे, हा एक्सेसिव्ह जो शब्द आहे याला आपण चूज करणार. नाउ लेट्स ट्राय अँड सॉल्व द नेक्स्ट पॅसेज. ठीक आहे, इट सेज what is the best synonym for the blank synchronization. ऑप्शन मध्ये आहे फ्रॅगमेंटेशन, कोऑर्डिनेशन, डायव्हर्जन्स आणि डिस्ट्रक्शन. सो आपला पॅसेज काय म्हणतो, सर्वात आधी तर तुम्हाला पॅसेज वाचायला लागेल, नंतर यू वुड बी एबल टू सॉल्व व्हॉट डज इट से ऍक्च्युअली. Now say, the passage says the global economy operates in a complex web of interdependencies. ठीक है, तर where a synchronization of monetary policies plays pivotal role. ठीक है, central bank across nation often adopt this desperate काय strategies to counter economic turbulence leading to unintended consequences in the form of capital flight or currency devaluation. ठीक है, करन्सीचं काय होतं, डिव्हॅल्युएशन होतं. In such scenario, the effectiveness of fiscal stimuli is frequently undermined by structural inefficacies such as entrenched bureaucracies or misaligned incentives. Full stop. Constantly, economists have emphasized the need for greater international coordination to mitigate systematic risks and foster sustainable growth. However, this aspiration remains elusive as geopolitical tension and nationalistic agendas continue to impede progress toward cohesive global framework. Now, among these options, you are supposed to choose काय चूज करायचं, सिनोनिम चूज करायचं आहे सिंक्रोनायझेशन साठी. तर बघा, ऑप्शन मध्ये आहे कोऑर्डिनेशन, डायव्हर्जन्स, डिस्ट्रप्शन आणि फ्रॅगमेंटेशन. मग काय चूज करता येईल सिंक्रोनायझेशन साठी? What you would choose for the word synchronization of monetary policies? सर्वात आधी सिंक्रोनायझेशनचा अर्थ काय होईल? Whenever we are talking about coordination of something, ठीक है, और अलाइनमेंट, ठीक आहे, तेव्हा आपण सिंक्रोनायझेशनचा वापर करू शकतो. मग ऑप्शन मध्ये बघा, फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, एकदम बारीक बारीक फ्रॅगमेंट्स असं, तर हा इनकरेक्ट होईल. मग कोऑर्डिनेशन आपल्याकडे शब्द दिलेला आहे जशाच तसा, म्हणून आपण काय करू, कोऑर्डिनेशनला इथे वापरू इन्स्टेड ऑफ डायव्हर्जन्स आणि डिस्ट्रप्शन. या दोघांपैकी आपण काय करू, कोऑर्डिनेशनला चूज करू. नाउ लेट्स ट्राय अँड सॉल्व द नेक्स्ट वन. काय आहे नेक्स्ट क्वेश्चन म्हणतो, which word correctly fills the blank? Desperate to maintain grammatical and contextual accuracy राहिली पाहिजे, या शब्दासाठी आपल्याला सुचवायचं आहे. मग डेस्परेट स्ट्रॅटेजीज कशासाठी? टू काउंटर इकॉनॉमिक टर्ब्युलन्स लीडिंग टू अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस इन द फॉर्म ऑफ कॅपिटल फ्लाइट और करन्सी डिव्हॅल्युएशन. मग इथे कुठला ऑप्शन चूज करू आपण डेस्परेट साठी? सर्वात आधी तर डेस्परेटचा अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे, कारण याच्यासाठी आपल्याला शब्द शोधायचा आहे. मग व्हॉट इज मीनिंग ऑफ डेस्परेट? whenever we say different, ठीक आहे, आपण त्याला काय करू शकतो, डेस्परेट असा त्याचा अर्थ लावू शकतो. याचे खूप निगेटिव्ह कन्व्हर्सेशन्स पण होतात, म्हणजे फंडामेंटली डिफरंट, ठीक आहे, म्हणजे पूर्णपणे डिफरंट नाही आहे. ज्या पण गोष्टी एखाद्या
स्ट्रॅटेजीशी रिलेटेड होऊ शकतो त्याबद्दल आपण हा इथे वापरत आहे. बघा, डेस्परेट स्ट्रॅटेजीज टू काउंटर इकॉनॉमिक टर्ब्युलन्स लीडिंग टू अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस इन द फॉर्म ऑफ कॅपिटल फ्लाइट आणि करन्सी. म्हणजे आपल्याला अशा काही स्ट्रॅटेजीजची गरज आहे जेणेकरून आपल्याला ह्या करन्सीच्या ज्या प्रॉब्लेम होऊ शकतात त्या टाळता येईल. पण यासाठी ऑप्शन मध्ये आपल्याला दिलेलं आहे आयडेंटिकल स्ट्रॅटेजीज म्हणजे सारख्या बनवून आपण स्ट्रॅटेजीज ऑब्विसली नो टू दिस वन. युनिफाईड म्हणजे एकसंघ होऊन केलेल्या, ऑब्विसली नो टू दॅट ऑल्सो. मग कॉन्ट्रास्टिंग आणि सीमलेस, त्यापैकी कॉन्ट्रास्टिंग म्हणजे काय होईल इथे एक डिफरंट, ठीक आहे, म्हणजे ज्या हिशोबाने आपल्याला हवाय त्याच्या विथ रिस्पेक्ट टू दॅट त्याला अलाइन होण्याच्या रिगार्डिंग हा जो शब्द आहे कॉन्ट्रास्टिंग हा तिथे सुटेबल होतो, म्हणून आपण काय करणार कॉन्ट्रास्टिंगचा वापर करूयात. नाउ लेट्स ट्राय अँड सॉल्व द नेक्स्ट वन विच सेज व्हॉट इज मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड फॉर ब्लँक डिव्हॅल्युएशन. ऑप्शन मध्ये आहे आपल्याला इन्फ्लेशन, अप्रिसिएशन, डिप्रिसिएशन आणि स्टॅबिलायझेशन. ठीक आहे, अप्रोप्रिएट वर्ड पाहिजे कशासाठी, डिव्हॅल्युएशन साठी. सर्वात आधी डिव्हॅल्युएशनचा अर्थ काय आहे हा तुम्हाला येणं गरजेचं आहे. जर नाही येत असेल तर मग तुम्ही ऑप्शन्स मधून जाऊ शकता. आता कधी पण नाउ सी, डिव्हॅल्युएशन म्हणजे काय, आता कधी पण डी लागलं तर त्याचा अर्थ निगेटिव्ह होतो इंग्लिश लँग्वेज मध्ये. जसं आपलं मराठीमध्ये डू जर शब्दाच्या आधी लागलं तर होतो तसं. तर बघा, इन्फ्लेशन म्हणजे काय, प्राइस काय होतं इन्फ्लेशन मध्ये, वाढत जातात का, किंमत वाढते इन्फ्लेशन मध्ये, डिफ्लेशन मध्ये कमी होते. मग डिप्रिसिएशन अगेन कमी होते, स्टॅबिलायझेशन मध्ये स्टॅबल होते आहे, अप्रिसिएशन मध्ये काय होते ते आता तुम्हाला कळणं महत्वाचं आहे, कारण की तो इंग्लिशचा ऑब्विसली इट डझंट रिलेट विथ डिव्हॅल्युएशन. मग डिव्हॅल्युएशनचा अर्थ आणि या डिप्रिसिएशनचा अर्थ सारखा होऊ शकतो, कारण की जेव्हा एखादी किंमत कमी होते तेव्हा आपण डिव्हॅल्युएशन आणि डिप्रिसिएशनचा वापर करतो. सो दिस वुड बी आवर ऑप्शन. नाउ लेट्स ट्राय अँड सॉल्व द नेक्स्ट क्वेश्चन बेस्ड ऑन द सेम क्लास टेस्ट which says what is the best option for the blank entrench. ठीक आहे, एंट्रेंच साठी ऑप्शन काय आहे तो सॉल्व करायचा आहे. एंट्रेंचचा अर्थ काय होतो, whenever we say something is firmly established, there we make use of this entrenched word. No, so for this question we have directly given the option by saying established, that's why we would choose it as the option. Now let's try and solve the next one which says which word best fits for the blank impaired. ठीक आहे, आता ही कुठली आहे, दिस इज डिपेंडंट ऑन आवर फिफ्थ वन. तर काय आहे, सर्वात आधी शब्दाचा अर्थ म्हणजे कॉन्टेक्स्ट जाणून घ्या. इम्पेड प्रोग्रेस टुवर्ड अ कोहेसिव्ह ग्लोबल फ्रेमवर्क. मग ऑप्शन मध्ये इथे काय आहे, फॅसिलिटेट, हिंडर, बोल्स्टर आणि एक्सपेडिएट हे ऑप्शन मध्ये आपल्याला दिलेले आहे. मग काय ऑप्शन होईल इथे सांगा. तिथे ऑप्शन सर्वात आधी तर बघा, ऑनलाईन स्टुडंट यू कॅन ऑल्सो आन्सर टू दिस क्वेश्चन. कारण की इम्पेडचा अर्थ काय होतो, वेन एव्हर
वी आर टॉकिंग, आपल्याला जर अडथळे निर्माण होणे किंवा एखादी अवस्था, एखादी सिच्युएशन एकदम स्लो डाऊन, ठीक आहे, अशा स्थितीमध्ये आपण काय करतो, इम्पेडचा अर्थ घेतो, म्हणजे स्लोईंग डाऊन. ठीक आहे. सो देअर यू मेक यूज ऑफ दिस इम्पेड वर्ड. नाउ इफ यू गो बाय ऑप्शन विच सेज फॅसिलिटेट म्हणजे वाढवणे, बोल्स्टर, एक्सपेडिएट आणि हिंडर. हिंडर हा जो शब्द आहे अगेन याचा अडथळा, ठीक आहे, ऑब्स्टॅकल हा याचा अर्थ होतो. म्हणून आपण काय करणार, वी वुड चूज दॅट ऑब्स्टॅकल वर्ड फॉर दिस विच वन, फॉर इम्पेड. ठीक आहे, त्याचा अर्थ आहे हिंडर इथं. काय करणार, या हिंडरला चूज करूया. सो दिस इज हाऊ वी हॅव सॉल्व सम क्लॉज टेस्ट. त्यामध्ये आय रिली होप तुम्हाला कळलं असेल की हे क्लॉज टेस्ट कसे ॲड्रेस करायचे. क्लिअरली क्लॉज टेस्ट आपण उद्याच्या क्लासमध्ये कंप्लीट करूयात आणि मग क्लॉज टेस्ट हा टॉपिक तुमचा कव्हर होईल. अशा प्रकारे पुढे चालून मग आपण प्रॅक्टिस टेस्टमध्ये पण हे सॉल्व करूयात व्यवस्थितपैकी, जेव्हा तुमचे पेपरमध्ये विथ कन्स्ट्रक्शन इट वुड बी गिवन फॉर यू टू सॉल्व. नाव हिअर व्हॉट प्रॉब्लेम डू वी हॅव, म्हणजे इन क्लॉज टेस्ट चुका कुठे होतात, जर तुम्हाला वोकॅब्युलरीची कमतरता असेल, तर वोकॅब्युलरी पूर्णपणे येत नसेल तुम्हाला, तर तिथे तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे. सो दिस इज हाऊ तुम्ही काय करणार, यू विल प्रॅक्टिस काय, स्किल ऑफ आन्सरिंग द क्वेश्चन विथ रिस्पेक्ट टू द पॅसेज गिवन. त्यासाठी तुम्हाला पॅसेजच्या टोनवर लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. टोन कशी आहे, कोणत्या वेमध्ये आपला ऑथर बोलत आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू टू आन्सर इट बॅक. त्यानंतर टोन जर तुमची लक्षात आली तर प्रत्येक वेळेस काय करायचं, ऑप्शन्स मध्ये दिलेले जे 4 ऑप्शन आहेत त्यापैकी कुठल्या तरी ऑप्शनचा अर्थ येत असतो. नाही जरी आला तरी ट्राय अँड फिटिंग इन द वर्ड. ठीक आहे, हे तुम्ही गेस करून पण करू शकता, पण देन त्यासाठी पण तुम्हाला 2 तरी 3 तरी ऑप्शन तुम्हाला त्याचा अर्थ यायला हवे. देन अँड देन ओनली यू वुड बी एबल टू सॉल्व दिस पॅसेज. So practice more and more this close test, because you would be getting it in your examination also. This is very easy part, so that you should not lose your mark over the easy one. I really hope you must have understood this well. Now we will stop here today.